सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नानासाहेब पेशवे यांच्या 200व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचे नेतृत्व आणि 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक नानासाहेब पेशवे यांच्या 200व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि नानासाहेब पेशवे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 डिसेंबर 2024 रोजी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट परिसरात मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र थोरबे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणाने कार्यक्रमाला वेगळा ठसा उमटणार आहे. कार्यक्रमात ऐतिहासिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच क्रांतिकारांचे छायाचित्रण प्रदर्शन होणार आहे. पुण्यातून निघणारी नानासाहेब पेशवे यांची रथयात्रा कर्जत इथे पोहोचल्यावर 200 सुवासिनी औक्षण करणार आहेत. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील या महान नेत्याचा जन्म 8 डिसेंबर 1824 रोजी कर्जत तालुक्यातील वेणगाव इथे झाला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी नानासाहेब पेशवे यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व आजही कायम आहे. त्यांच्या प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 डिसेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा, इतिहासावर आधारित प्रेरणादायी भाषणं असणार आहेत. 8 डिसेंबर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, क्रांतिकारांचे छायाचित्र प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन. नानासाहेब पेशवे हे आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणे. हा कार्यक्रम तरुणांना आपल्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे मत श्री मुंडे यांनी व्यक्त केले. नानासाहेब पेशवे यांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्यातून देशभक्तीची जाणीव निर्माण होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही सर्वतरी सहकार्य करू, असे श्री शेट्टे यांनी सांगितले. हा कार्यक्रम केवळ इतिहासाचा गौरव नसून तरुणाईसाठी प्रेरणादायी विचारांचा जागर आहे, असे मत कार्यक्रमाच्या संयोजकांनी व्यक्त केले. नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावर आधारित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थिती राहून नानासाहेब पेशवे यांच्या कार्याचा गौरव करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आम्हाला वेणगावकर म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की ज्या नानासाहेबांचा जन्म आमच्या वेणगावमध्ये झाला, त्याचा इतिहास अजूनही आमच्यासारख्या तरुणांना म्हणावं तसा माहिती नव्हता. परंतु त्या नानासाहेबांची 200वी जयंती ह्या कर्जत तालुक्यातील वेणगाव ह्या नानासाहेबांच्या जन्मगावी होते. हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या नानासाहेबांच्या 200व्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय भव्य व्हावा ह्या उद्देशाने आम्ही कर्जतमधून विद्यार्थ्यांची रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तिथे पोलीस ग्राउंडवर व्याख्यानही विद्यार्थ्यांसमोर दिलं जाणार आहे. नानासाहेबांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे सांगितला जाणार आहे. तिथे प्रमुख वक्ते म्हणून मोहन शेट्टे सर आणि विविध पाहुणे त्या कार्यक्रमाला 7 तारखेच्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 8 तारखेला जो मुख्य कार्यक्रम आहे ते आमचं वेणगावचं महालक्ष्मी देवस्थानचं अंगण आहे. तिथे तो कार्यक्रम भव्य असा होणार आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आणि संपूर्ण ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे, महाराष्ट्र नाही देशाभरमध्ये ओळख आहे, ते अविनाशजी धर्माधिकारी साहेब हे प्रमुख वक्ते म्हणून त्या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांच्याच बरोबरीने इथले विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे असणार आहेत. आपले मावळचे खासदार बारणे साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थितांमध्ये आदरणीय आमचे प्रशांतदादा ठाकूर पनवेल विधानसभेचे आमदार हेही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच बरोबरीने नानासाहेब पेशवेंचे वारसदार हे सुद्धा पेशवे तिथे उपस्थित राहणार आहेत. मोहन शेट्टे सर उपस्थित राहणार आहेत. आणि छत्रपती शिवाजी स्मारक समिती जी आहे त्या समितीचे विविध पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला, भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माझं सर्व या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ह्या तालुक्यातील नव्हे ह्या जिल्ह्यातील सर्व तरुणांना, सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या आपल्या सुपुत्राच्या, ह्या वेणगावच्या सुपुत्राच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची निश्चितपणाने आपण शोभा वाढवालच याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. धन्यवाद. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये 1857ला विशेष महत्त्व आहे आणि या संग्रामाचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी. नानासाहेबांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव या ठिकाणी
8 डिसेंबर 1824 रोजी झाला होता. म्हणजे या रविवारी त्यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीनं 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबरला विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शोभायात्रा ही 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत कर्जत गावामध्ये निघणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या 200व्या जन्मदिनी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वेणगाव या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे. पुणे शहरातून नानासाहेब पेशवे रथयात्रा ही त्या दिवशी कर्जतमध्ये येणार आहे आणि त्याचं 200 सुवासिनी औक्षण करून स्वागत करणार आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की नानासाहेब पेशवे यांच्या 200व्या जयंतीला त्यांना मानवंदना देण्यासाठी वेणगावमधल्या कार्यक्रमात अवश्य उपस्थित राहा. तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.